भोंदूबाबा अशोक खरातचा सर्वात किळसवाना प्रकार समोर आला आहे। महिलेसोबत लग्नाआधी नेमके काय घडले याबद्दल मोठे रहस्य समोर आले आहे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रोज नवीन खुलासे होत आहेत। लोकांची भक्ती आणि विश्वासाचा फायदा घेत त्याने अनेक उद्योजकांना फसवले आहे, तर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले। भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कृत्य समोर आल्यानंतर अनेकांचा विश्वासच बसत नाही। ज्याच्या पायाची धूळ कपाळावर लावायचो ती व्यक्ती सर्वांच्या भावनांसोबत खेळत होती। भोंदूबाबा अशोक खरातबद्दल अनेक खुलासे होत असताना अन्य एका महिलेने भोंदूबाबा अशोक खरात यांचा खरा चेहरा समोर आणला आहे। महिलेचे लग्न ठरले होते, पण लग्नाच्या आधी अशोक खरात याने तिला ऑफिसमध्ये बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला। त्या काही मिनिटात काय काय झाले यावर महिलेने धक्कादायक खुलासे केले आहेत। पीडितेने कॅप्टन बाबा उर्फ अशोक खरात विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि त्याचे भीषण सत्य सर्वांना सांगितले। महिला म्हणाली की मी 2019मध्ये खरात बाबाला पहिल्यांदा भेटली। त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितले की तू माझी सर्वात आवडती मुलगी आहेस, तुझं कन्यादान मीच करेल। बाबांचे हे शब्द ऐकल्यानंतर मला प्रचंड आनंद झाला। त्यानंतर सर्व कुटुंबियांना भेटण्यासाठी मी घेऊन गेले। त्यानंतर माझं लग्न देखील होणार होतं। तेव्हा लग्नाच्या आधी दर्शन घेण्यासाठी बाबाने मला आश्रममध्ये बोलावले होते। 2022मध्ये पीडित महिलेचे लग्न होणार होते। महिला म्हणाले की माझ्या होणाऱ्या पतीसोबत मी आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले। तेव्हा बाबाने सांगितले की लग्नाआधी ईशानेश्वर महादेव मंदिरात सिद्धपूजा करावी लागेल, त्यासाठी तुला 1 दिवस यावे लागेल। त्यानंतर तुला भविष्यात कोणत्याच अडचणी येणार नाहीत। मग त्याने मला पूजेच्या विधीबद्दल सांगण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये बोलावले। त्याने आतून दरवाजा बंद केला आणि म्हणाला, काळजी करू नकोस, मी तुला पुष्कराज देत आहे, तुझ्यासोबत सर्व काही ठीक होईल। येथे त्याने मला थोडा प्रसाद दिला, जो खाल्ल्यानंतर मी बेशुद्ध पडले। येथे त्याने माझ्यावर पहिल्यांदा बलात्कार केला, असेही पीडितेने सांगितले। संबंधित पीडित महिलेने पुढे सांगितले की यानंतर त्याने नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 पर्यंत 3 वर्षे मला मादक पदार्थ देऊन माझ्यावर सतत बलात्कार केला। पीडितेने सांगितले की बदनामीच्या भीतीने मी आणि माझे कुटुंब पुढे आलो नाही। आता या प्रकरणी पोलीस कसून चौकशी करीत आहेत। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।